की आता महाविकास आघाडी असो भाईचं सरकार असो कोण माझं दुश्मन नाही किंवा तिसरी आघाडी निघाली तर तिसरी आघाडी असो. कारण जनहित शेतकरी संघटनेचं मी असो माझा कार्यकर्ता असो शहरातला असो ग्रामीण भागातला असो सातत्यानं डोळ्यात तेल घालून पाणी प्रश्न असो ऊस बिलासाठी असो शहरातल्या रस्त्यासाठी असो इतर काही सुविधा असो वाढत्या त्यासाठी काम करणारा मी कार्यकर्ता आहे. माझे कार्यकर्ते पण आहे शहरात ते पण उभारल्यानंतर आम्हाला अधिकार आहे सर्वसामान्यांच्या दारात जाऊन मत मागायचा. कारण काम केल्यामुळे त्या लोकांना सुद्धा माहिती आहे की योग्य युक्ती आपल्या दारात उभारलेले योग्य युक्तीनं उमेदवारी अर्ज भरलेला आहे. कारण माझं मत काय सत्ताधारी गेल्या कित्येक वर्षापासून ते सत्तेत राहतात परंतु विकास काहीच दिसत नाही मोहोळचा आणि नॅशनल हायवे रोडवरचा हा तालुका आहे. मला दुःख वाटतं की बोलताना भाषणात म्हणतात तालुक्याचे नेते आमदार लोक माझे आमदार की टॉप 10चा मोहोळ शहर करू मोहोळ शहराचा चेहरा मोहरा बदलू पहिले इलेक्शन पुरता चेहरा मोहरा बदलू आणि पुन्हा पाक त्या चेहऱ्यावर फोड आले तर बेंड झाली ती त्याला औषध लावायला तयार नाही ती लोक. त्यामुळे ते औषध जनहित शेतकरी संघटनाच लावू शकते. आणि 2-3 नगरसेवक मी या नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी एक धडाडीचे नगरसेवक मी घालवल्याशिवाय राहणार नाही. पण त्याने आम्हाला 4 जागा सोडव्यात नाही सोडल्या तर स्वतंत्र जनहित शेतकरी संघटना 4 जागा लढवून त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. कारण जनतेवर माझा विश्वास आहे मोहोळ शहरातल्या व्यापाऱ्यांवर माझा विश्वास आहे. कारण आपण तहसील असो का इतर निबंधक कार्यालय असो यासाठी भैया देशमुखने स्वतः गेटमध्ये बसून येईल त्या लोकांच्या सह्या घेऊन पाठिंबा घेऊन वाईटपणा घेऊन काम केलेलं आहे जनहित शेतकरी संघटनेनं. आता खड्डे बुजवायचं सुद्धा एक फार मोठं यश आहे. तेवढा तर आधार झाला ना लोकांना येता जाता सुरक्षितता. नगर परिषदेनंतर